तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामांमधील दिरंगाईमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका अतिदुर्गम भागातील नाईकवाडी गावाला बसत आहे. गावात नळ योजना, कूपनलिका किंवा टँकरची कोणतीही सोय नसल्याने संतप्त महिलांनी मंगळवारी शिवसेनेचे युवा नेते पिंटू पाटील वायफणीकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयात धाव घेतली. सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडत 8 दिवसात पाणी द्या, अन्यथा उपोषण करू, असा आक्रमक इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. माहूर तालुक्यातील 50 गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्याप अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या जुन्या नळ योजना बंद करण्यात आल्या आहेत. मात्र नवीन व्यवस्था कार्यान्वित न झाल्याने तालुक्यात मानवनिर्मित जलसंकट उभे राहिले आहे. प्रशासनाला आता विहीर अधिग्रहण आणि टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्यामुळे सरकारी नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. एकमत डिजिटल करिता इलियास बावानी, माहूर. शेतात जाव की पोट भरा की पाणी भरा, महत्वाचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. उगाच काय ते करायचं आम्ही लिमिट 6 महिने झाले साहेब. तुम्हाला सांगितलं, तुम्ही तिथं ठरावामध्ये म्हणले घेतो म्हणले, सगळं केलं. तो होता की मॅडमला गेले, मॅडमला सुद्धा फोन केला, लोकांना फोन केला, तात्काळ उपाययोजना करून द्या. बाराखड्या म्हणून काढून देतो म्हणले की नाही, तुमचा बाराखड्या आहे की नाही 2 महिने व्हायला. माझं म्हणणं काय आहे, जिल्हा प्रशासनाकडे काही महत्वाकांक्षी कामासाठी निधी राहत असेल, या निधीमध्ये विषय तुम्ही जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करू शकता. आपण पाठपुरावा करतो, तशा प्रकारचा त्यांचे आराखडा आपण आम्हाला आज काय नाही काही करा साहेब, तुम्ही करू शकता. आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून बोलायला साहेब. तुम्ही तात्काळ या लोकांना आश्वासित करा आणि मार्ग प्रश्न लावा, मार्गी लागला पाहिजे. Thanks for watching Ekmat Digital.